17 सप्टेंबर पासून धनगर समाजाचा संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे जालना येथे आमरण उपोषणास बसले होते. त्यानंतर 24 तारखेला त्यांचं आमरण उपोषण कुणालाही दिसलं नाही म्हणून धनगर समाज बांधवाच्या वतीनं जालन्याला इशारा मोर्चाचं आयोजन केलं होतं. तिथं लाखोच्या संख्येनं धनगरांचा महापूर या संबंध महाराष्ट्राने पाहिला. तोही इथल्या खासदार आमदारांना दिसला नाही म्हणून धनगर समाजानं प्रत्येक जिल्ह्याच्या धाराशिव कलेक्टर ऑफिसच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं. तेही इथल्या जातीयवादी म्हणेल मी आता, इथल्या जातीयवादी आमदार खासदारांना दिसलं नाही. आम्हाला वाटलं पुराची परिस्थिती आहे, यांना दिसलं नसल, यांना जिल्ह्यातलं काय कळालं नसल, सकाळी उठून जात असतील बाबांनो बाहेर, आम्ही समजून घेतलं. म्हणून यांना त्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कळवलं की धनगर समाज आम्ही दिलेल्या मताचा जाब विचारण्यासाठी आम्ही तुम्हाला येतोय. त्यानंतर आम्ही इथं आलो. हे सत्ताधारी आमदार आहेत. हे आज जरी चालू आमदार असले तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये धनगर समाज यांना माजी आमदार केल्याशिवाय राहणार नाही. धनगर समाज माझी शपथ घ्यायची आपल्याला बांधवतो. आज आपण इथं आलो, त्यांच्या दारामध्ये आलो, लेकिन या जातीयवादी आमदाराला माहित नव्हतं का? माहित होतं, परंतु मी काय म्हणतो, नीट लक्षपूर्वक ऐका. हा विरोध काय आपल्याला 17 सप्टेंबर पासूनचा नाही, या जातीयवादी राणा पाटलाचा एक तरी 60 वर्षामधला यांच्या कुटुंबाचा व्हिडिओ दाखवा. एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होवी म्हणून यांनी सभागृहामध्ये बोलले. बिलकुल नाही बांधवांनो, या समाजाला, गोळ्या बाबड्या समाजाला फसवून आतापर्यंत 60 वर्ष झालं आमच्या मतावरती यांच्या पिढ्याने पिढ्या आमदारकी, खासदारकी, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्षपद ज्यांनी भोगली, त्यांना या धनगर समाजाची भीती राहिली नाही का? अरे तो धनगराचा महापूर काय आम्ही फक्त दाखवण्यासाठी न केला नव्हता, कारण धनगर समाज वर्षाला लाखोच्या जत्रा भरवतो एकत्रित येण्यासाठी. तो महापूर याच्यासाठी भरवला होता की येणाऱ्या काळामध्ये धनगर समाज त्याला जो पाठिंबा देणार नाही, त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, त्या लायकीचं तुम्हाला ठेवणार नाही. तुम्ही विधानसभेत आता बोलायचा विषय सोडून द्या. आता धनगर समाज सकाळपासून इथं थांबलाय, परंतु हे राणा पाटील आलेले नाहीत. म्हणून या राणा पाटलाच्या वरती आपल्याला जाहीर निषेध म्हणून सकल धनगर समाज बांधवांना मी एक शपथ द्यायचे, सगळ्यांनी घ्यायचे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची शपथ घेतो की या जातीयवादी आमदारांचा पाठिंबा धनगर समाजाच्या आरक्षणाला नाही असं आम्ही समजतोय. कारण या राणा पाटलाला माहिती असून देखील यांनी इथली जागा सोडली, घर सोडलं. धनगर समाज गेल्या 2 तासापासून उन्हात थांबलाय, परंतु तो जातीवादी इथं आमदार आला नाही. इथून पुढे जो धनगर समाज या राणा पाटलाला मतदान करेल तो अहिल्यादेवी होळकरांचं वारस नसेल, तो मल्हारराव होळकरांचं त्याच्या अंगामध्ये धमन्यामध्ये रक्त नसेल. या शपथ बांधवांनो, मी अहिल्यादेवीची शपथ घेतो. मी राणा पाटलालाच काय, राणा पाटलाला जो पक्ष तिकीट देईल त्या पक्षाला सुद्धा तिकीट मतदान करणार नाही. या शपथ सगळेजण बोला, अहिल्यादेवी होळकरांचा. सगळ्यांना शपथ घ्यायचे, सगळ्यांना. मी शपथ घेतो की तुम्हाला मागं म्हणते, सगळ्यांनी मागा म्हणायचंय. मी शपथ घेतो की जो धनगराचा असेल तो शपथ घेतल्याशिवाय राहणार नाही. एक मिनिट ऐका, जो धनगराचा असेल तो शपथ घेतल्याशिवाय राहणार नाही. अहो पाठिंबा नसेल तर काय त्याचा विचार करायची गरज आहे मला सांगा. घ्यायची का नाही शपथ? अडचण नाही, पण असं शब्द का जायचं नाही मला सांगा. थोडं कसं असतं, आता पूर परिस्थिती आहे ती. अहो 12-13 दिवस झालं, त्यांना पत्र दिलंय का नाही? शब्दपर्यंत जायची गरज नाही ना. सर तुम्ही शब्दावर न्यायला लावलो सगळं. का जायचं नाही मला सांगा. त्यांना ती जर भाषा कळत नसेल तर काय करायचं नाही? आपण शपथ घेतली, त्यांच्या भूमिकेबद्दल विषय आहे का नाही, तेवढ्यापर्यंत बोलायचं. शब्दपर्यंत जायची काय गरज आहे? मग त्या माणसाला मी शपथ घेतोय, धनगराचं रक्त माझ्या अंगामध्ये, ज्याला घ्यायची त्याने घेऊ शकता. ज्याला समाजापेक्षा नेतेप्रिय आहेत त्याने घेऊ नका, काय अडचण नाही. मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची शपथ घेतो की हा जातीयवादी राणा पाटील आमदार इथं जाणीवपूर्वक थांबला नाही. त्यामुळे
त्यांचा धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीला पाठिंबा नाही. त्यामुळं येणाऱ्या काळात धनगर समाज यांना मतदान करणार नाही. जो पक्ष यांना तिकीट देईल त्या पक्षावर देखील येणाऱ्या काळात धनगर समाज बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही. येळकोट.